हा दिवस आहे शनिवारी रात्रीचा आणि रविवारी सकाळी मी जो काही नाश्ता जेवण बनवणार होते तर त्याची पूर्वतयारी मी आदल्या दिवशी रात्रीच अशी करून ठेवलेली होती. तर बघा नाश्त्यासाठी पोहे बनवणार होते. तर आमच्या फॅमिलीसाठी जेवढे पोहे लागतात तर ते प्रत्येक व्यक्तीसाठी एक मूठ असे पोहे आणि एक्स्ट्रा एक मूठ असे मी काढून घेतले आणि या चाळणीमध्येच घेतले, कारण त्याच्यामध्येच ते आपण धुवून घेतो. त्यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये शेंगदाणे ठेवले आणि ज्या कढईमध्ये पोहे करणार होते त्याच कढईमध्ये मी बाकी सगळं टोमॅटो, मिरची, कांदा वगैरे काढून घेतलं. त्यानंतर आता आज जी भाजी बनवणार होते तर ती चिरून व्यवस्थित घेतली एका कुकरच्या डब्यामध्ये. तांदूळ काढले. आता भाजी मी पालकची बनवणार होती. त्याच्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे शिजवतात, पण आता बघा पालकच्या भाजीत घालण्यासाठी हे पावट्याचा सीझन असल्यामुळे मी पावटे शिजवायला ठेवणार होते. तर ते डब्यामध्ये सगळं काढून साईडला ठेवलं. त्यानंतर या ज्या फूड प्रोसेसरच्या भांड्यामध्ये जेवढी मला माझ्या फॅमिलीसाठी कणिक लागते चपातीची तेवढी काढून घेतली आणि हे भांडं देखील साईडला ठेवून घेतलं. अशा प्रकारे आता माझी सकाळी जी काही स्वयंपाकाची तयारी आहे तर ती मी आदल्या दिवशी अशी रात्री करून घेते, ती तुमच्यासोबत शेअर करते. घेवडीची सुक्की शेंग करणार होती तर ती देखील डबा मी असा इथं ठेवून घेतला. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य काढलं, व्यवस्थित झाकून घेतलं आणि त्याच्यावरती हा कपडा मी ठेवून दिला, जेणेकरून काय रात्रीचे झुरळं, मुंग्या वगैरे बघा कधी कधी असतातच. किती किचन स्वच्छ केला तरी रात्री कुठून काहीतरी आपल्याला किड्यामुंगे दिसतात. गुड मॉर्निंग सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून खूप स्वागत आहे. तर बघा, काल तुम्ही माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे अगदी मनातून भरभरून अशी आभारी आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वर्किंग वुमन असतात किंवा नवीन लग्न झालेल्या ज्या स्त्रिया असतात तर त्यांच्यासाठी झटपट असा अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक कसा करायचा आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी कशी करायची. तर त्याची जी पूर्वतयारी असते त्यासाठी मी काल रात्री शूट घेतलेलं होतं, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजसुद्धा मी जे जे काय काय करणार आहे तर ते सुद्धा शूट करणार आहे आणि ते शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणारा आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच जर चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओ देखील तुम्ही संपूर्ण पाहत जा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे काय होतं, मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळते आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मी आता इथे तुम्हाला दाखवते ही जी मी काल रात्री तयारी केली होती, म्हणजे आज जे काय काय करणार आहेत तर ते असं सगळं मी रात्री सामान काढून ठेवलेलं होतं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात नाश्त्यापासून होणार आहे आपली. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. इकडे नाश्ता करण्याच्या अगोदर रात्री जी भांडी घासून ठेवलेली होती ती व्यवस्थित जागेवर मांडून घेते, कारण मग आपल्याला जेवण बनवताना जी भांडी लागतात ती पटापट आपल्या हातामध्ये येतात. बघा ताईंनो, दिवसाची सुरुवात करताना थोडंसं छान असं बोलूया. बघा, आपल्याला आयुष्यामध्ये अनेक ठेच लागतात, पण ठेच ही थांबवायला नसते, शिकवायला असते. आयुष्याच्या वाटेवर चालताना कोणालाही ठेच लागत नाही असं होतच नाही. कधी अपयशाच्या, तर कधी नात्यांच्या, तर कधी स्वतःच्या अपेक्षांच्या, पण या ठेचा आपल्याला थांबवण्यासाठी नसतात. त्या आपल्याला अधिक सावध, अधिक मजबूत आणि समजूतदार बनवण्यासाठी असतात. दुःख हे तोडायला नसतं, घडवायला असतं. दुःख आलं की माणूस मोडतो असं आपण म्हणतो, पण खरं पाहिलं तर दुःख माणसाला घडवतं. जेव्हा सगळं सुरळीत असतं तेव्हा आयुष्याची खरी किंमत कळत नाही, पण दुःखाच्या काळातच आपल्याला स्वतःची ताकद कळते. आपले खरे कोण, आपले जवळचे कोण हे समजतात आणि लहानशा आनंदाचं मोल आपल्याला उमगतं. तर बघा, म्हणून ताईंनो, नाराज न होता दुःख आलं तरी सामोरे जाऊन जगत राहायचं आणि नेहमी पॉझिटिव्ह आपण
मनातून विचार ठेवायचे, सगळं काही ठीक होतं. आता बघा इथे सुरुवातीला मी सर्वप्रथम सगळी कटिंग करून घेणार आहे. तुम्ही म्हणाल फक्त नाश्त्याची करते का? तर नाही. मला जेवणासाठी, भाजीसाठी जे काही कांदा, टोमॅटो वगैरे मिरची लागणार आहे तर सगळं मी आता एकत्र इथे सगळ्यात पहिल्यांदा कटिंग करून घेते. तर काय आपण जेव्हा नाश्त्यासाठी, जेवणासाठी असे जे कटिंग आपल्याला लागतं कांदा, टोमॅटोचं ते सगळ्यात पहिल्यांदा करून ठेवलं तर आपला किचन देखील मेसी होत नाही आणि पटापट नाश्ता होतो आपला. भाज्या फोडणीला दिल्या जातात. तर आता इथे मी कांदे कापून घेते. सर्वप्रथम ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले, कारण बघा कांद्याला अशी काळी बुरशी देखील असते, तर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची. आता इथे माझं सगळं कटिंग झालं आहे नाश्त्यासाठी, भाजीसाठीचं वगैरे. आता बघा नाश्ता करण्याच्या पूर्वी मी काय करणार, सगळ्यात पहिला कुकर लावून घ्यायचा. याने काय होतं तर आपला नाश्ता, भाजी होईपर्यंत सुकी तर कुकर आपला होतो. कुकर माझा रेडी होणार आहे आणि मग मी पातळ भाजी देखील पटकन फोडणीला देऊ शकते. तर बघा आता इथे कुकर लावते. श्रीच्या पप्पांची अंघोळ वगैरे तयारी होईपर्यंत मी बाकीचं सगळं हे माझी जी काही तयारी आहे जेवणाची ती करून घेणार. कारण सगळ्यात पहिला नाश्ता करून ठेवला तर पोहे थंड झाले तर ते खायला चांगले लागत नाहीत, म्हणून अगोदर कुकर लावला. आता चहा साईडला मी इथे एका गॅसवर उकळायला ठेवून देते. म्हणजे चहा छान असा उकळला की मग त्याची टेस्ट देखील चांगली लागते. तर आता इथे एका कढईमध्ये मी पोहे जे आहेत ते लगे हात फोडणी देत आहे, कारण श्रीच्या पप्पांचे अंघोळ वगैरे झाले त्याच्यानंतर आता त्यांना लगेच नाश्ता द्यावा लागणार. तर मग आता इकडे पोह्यांना फोडणी देते. पोह्यांची फोडणी काय अगदी साधी सिंपल सगळ्यांची सेमच असते. आता इथे तेल गरम झालं, जिरे, मोहरी, त्याच्यानंतर शेंगदाणे, मिरची वगैरे, कढीपत्ता व्यवस्थित भाजून घेतलं. तसेच त्याच्यामध्ये कांदा देखील भाजायला टाकला आणि मगाशी तुम्ही बघितलं होतं मी चहा उकळायला ठेवला, तर याच्यामध्ये मी लवंग आणि जी आपली दालचिनी असते आणि अद्रक या 3 गोष्टी मी थंडीच्या दिवसामध्ये चहामध्ये टाकते. त्यामुळे असा मसाल्याचा चहा घेतला की सर्दी खोकला देखील होत नाही. तर लगेचच इकडे साईडला कांदा भाजून झाला, त्याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर टाकली, त्याच्यानंतर लिंबू पिळून घेतलं. कारण मी नेहमी पोहे फोडणी देतानाच लिंबू पिळून घेते, म्हणजे काय होतं खाताना आपल्याला लिंबू पिळायची गरज लागत नाही. वरून हळद टाकली व्यवस्थित. हे सगळे जे भिजलेले पोहे होते ते मी आता याच्यामध्ये टाकून घेतले आणि ते एकजीव करणार आहे. तर बघा आता एकदम तुम्ही इथे बघताय माझं 10 मिनटाच्या वेळामध्ये कुकर तयार झाला, त्याच्यानंतर चहा झाला, नाश्ता माझा इथे तयार झालेला आहे. आपण अशी सगळी नियोजनबद्ध जर कामं करायला घेतली तर कामं अगदी कमी वेळेत होईल. आता श्रीच्या पप्पांना नाश्ता देते आहे, कारण ऑलरेडी त्यांना जायला फार लेट झालेलं आहे. बरं कसे झालेत पोहे सांगा. सांगतो तिथे दे नंतर काढतो. श्री तिथे ठेव. काय गुड मॉर्निंग वगैरे बोलायचं की नाही, डायरेक्ट पोहे खायला सुरुवात केली. झाले काय चांगले? वेळ झाला मला. वेळ झालाय. बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया. चला. बरोबर करतो. आता बघितलं तुम्ही त्यांची एवढी घाई होती की त्यांना बोलायला 1 मिनिटसुद्धा वेळ नव्हता. त्यांना पोहे दिले. आता इथे चहा देणार आहे, कारण बघा सकाळी असं गरम गरम चहा घेतल्याशिवाय त्या दिवसाची सुरुवात होतच नाही आणि आम्ही दोघे पण ब्लॅक टी घेतो. त्यामुळे आता इथे त्यांना चहा दिला आणि मी माझ्या कामाला पुढे सुरुवात केली, कारण मला माझं काम अर्धं झाल्यानंतर मग मी नाश्ता करते. तसं तर आम्ही दोघं एकत्र नाश्ता करतो, पण आज त्यांना घाई होती त्याच्यामुळे मी माझा नाश्ता पाठी ठेवला. म्हटलं अगोदर ही बाकीची कामं उरकून घ्यावीत, त्यांची सगळी तयारी करावी श्रीच्या पप्पांची, आणि मग आपण निवांत नाश्ता करावा. त्यासाठी बघा मी पीठ काढून ठेवलं होतं, पटकन त्याची लगेच कणिक मळून घेतली. आता इथे पालकच्या भाजीसाठी वाटण तयार करत आहे. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं एकत्र करून वाटून घेतलं. आता बघा ताईंनो, रात्री मी ही जी पूर्वतयारी केली होती त्याच्यामुळे मला किती कामाला कमी वेळ लागतो आणि फटाफट कामं होतात. आता बघा इथे माझी भांडी देखील खूप कमी पडतात. मगाशी मी पोहे केले त्याच कढईमध्ये मी आता इथे सुकी भाजी जी आहे घेवडीची शेंग ती फोडणीला देणार आहे.
तर बघा अशा पद्धतीने आपण कामाचं जर नियोजन केलं तर आपली कामं खूप कमी वेळामध्ये होतात. आणि हा व्हिडिओ जो आहे तो वर्किंग वुमनसाठी किंवा नवीन लग्न झालेल्या माझ्या गृहिणींसाठी खूप उपयुक्त ठरणारा आहे. कारण बघा आपण कामं तर प्रत्येकजण करतो, पण ती कामं नियोजनबद्ध कशी करायची, तर याबद्दलचीच मी माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता इथे जी भाजी आहे ती अगदी साधी सिंपल मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तेल गरम केलं, मस्त असं त्याच्यामध्ये फोडणी केली, कांदा टाकला, टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलं, सगळे जे बेसिक मसाले आहेत, पावडर मसाले ते घातले आणि ही जी घेवडीची शेंग आहे ती त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घेतला. ही शेंग आमच्या घरामध्ये माझ्या जानूला, श्रीला आणि श्रीच्या पप्पांना या तिघांची फार फेवरेट आहे. ऋतूला अजिबात आवडत नाही. या भाजीची फोडणी व्यवस्थित झाली की त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि भाजी साईडला शिजायला ठेवणार आहे. आता बघा ज्या तव्यामध्ये मी चपाती करणार आहे तोच तवा मी इथे भाजीवरती ठेवून दिला आहे झाकून. कारण बघा आता त्याच्यामध्ये मला काय दुसरा बेनिफिट मिळणार आहे की लगेचच मी तोच तवा चपातीसाठी यूज करणार आणि भाजी शिजली की दुसऱ्या जे ओव्हनचा भांडं आहे त्याच्यामध्ये ती शिफ्ट करून घेणार. मग भांडी देखील कमी लागतात. आता मगाशी सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावल्यामुळे कुकर छान असा इथे झालेलं आहे तयार, भाजी शिजून माझी. आता ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, थोडंसं फॅन खाली थंड करायला ठेवणार आणि मग मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार. कारण मी पालकची भाजी त्याच्यानंतर चाकवतची भाजी अशीच पेस्ट करून घेते. आता लगेचच मी या भाजीला फोडणी करून देणार आहे. तर बघा आता इकडे कुकर झाला होता, सुकी भाजी झाली, नाश्ता झाला, पीठ मळून झालं. आता इथे पातळ भाजी जी आहे ती फोडणी करणार आहे. तर त्याच्यासाठी मसाला पण मी मगाशीच पीठ मळलं की लगेच वाटून ठेवला होता, तो तुमच्याबरोबर शेअर केलाच होता. आता इथे जे भाजीला शिजवताना पाणी घातलं होतं त्याच पाण्यामध्ये मी ही भाजी मिक्स करून जी मिक्सरला वाटून व्यवस्थित ठेवलेली ती त्याच्यामध्ये टाकून दिली. आता इथे बघा भाजी देखील सुकी जी आहे घेवडीची ती पण शिजत आलेली आहे. थोडीशी आहे कच्ची, तर मी ती बाजूच्या गॅसवरती ठेवून देते आणि या गॅसवर मी लगेच पालकच्या भाजीची फोडणी करणार आहे. तर त्यासाठी देखील मी ते टोप गरम करायला ठेवलं, भाजीला फोडणी करायला तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि मी लगेच आता इथे पालकच्या भाजीची फोडणी करते. बाजूला गॅसवरती घेवडीची शेंग देखील बारीक गॅसवर शिजते. तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हा जो मसाला वाटलेला होता तो मी लगेच घालून घेतला. तो व्यवस्थित भाजला, त्याचा कच्चापणा गेला की त्याची टेस्ट देखील छान येते. तर आता इथे माझे जो मी मसाला केलेला होता किंवा जे बेसिक मसाले सगळे टाकले ते नीट भाजून घेतले. त्याचा फ्लेवर छान असा आला की मग त्याच्यामध्ये शिजवलेले पावटे घातले. थोडं पावट्यामध्ये पाणी असल्यामुळे मी वरून पाणी मसाले भाजण्यासाठी घातलं नाही. तर आता इथे मसाले सगळे भाजून झाले की ही जी पेस्ट केली होती पालकच्या भाजीची ती देखील त्याच्यामध्ये घातली आणि मग लगेचच त्याच्यामध्ये वरून शेंगदाण्याचं कूट घातलं. कारण मग भाजी छान घट्ट अशी मिळून येते. तर आता इथे पालकची भाजी फोडणी करून तयार झालेली आहे. तर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक गॅसवरती ती छान अशी शिजून द्यायची. थोडीशी त्याला दाटसरपणा आला की मग आपली भाजी पूर्णपणे तयार झाली. तर अशा पद्धतीने अगदी अर्ध्या तासामध्ये माझं इथे पूर्ण जेवण तयार करून झालं. चपाती झाली, घेवडीची शेंग झाली, त्याच्यानंतर ही पालकची भाजी झाली. असं मी नियोजनबद्ध हे जेवण केलं होतं. ते अगदी कमी वेळामध्ये आणि कंटाळवाणं न वाटता तयार झालं. तर बघा ताईंनो, आज मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी म्हणजे वर्किंग वुमन्स किंवा नवीन लग्न झालेल्या ज्या माझ्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल म्हणून अशा पद्धतीने बनवला आहे. जर तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर बघा इथे मी टाईम देखील तुमच्यासोबत शेअर केला. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.